कर्जत तालुक्यात देशाच्या स्वातंत्र्यात लढा उभा राहिला आणि त्यात 2 क्रांतिकारकांना हुतात्मे प्राप्त झाले। या इतिहासाने केवळ कर्जत तालुक्याचेच नाही तर रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे। असे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आपल्या बलिदानाने अजरामर ठसा उमटणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या भारत मातेच्या 2 सुपुत्रांना अभिवादन करण्यासाठी नेरळ येथील हुतात्मा चौकात सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। पत्रकारांची समाजसेवी संस्था असलेल्या हुतात्मा स्मारक समिती नेरळ यांच्या विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्कार यांचे वितरण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। इतिहास अभ्यासक व लेखक मुरबाड तालुक्यातील गिरीश कंटे आणि बदलापूर वांगणी येथे पानवटा हे प्राण्यांचे अनाथ आश्रम चालवणारे गणराज जैन यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांचे नातेवाईक शेखर भडसावले, शरद भगत, संध्या देवस्थळे, शशिकांत पाटील, मल्हार पवार तर मानिवली आणि जुमापट्टी शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांच्या जीवनावर भाषणे केली। माथेरान शहरातून नगरसेवक प्रतिभा घावरे, किरण पेमारे, सचिन दाभेकर, सीताराम कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला। खासदार सुनील तटकरे यांनी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या क्रांतिकारक कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली। स्वातंत्र्यातील लढ्याच्या त्यांचे योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करताना या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाने तसेच कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक यांच्या उभ्या केलेल्या लढ्याने रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे। याचा रायगडचा खासदार म्हणून मला अभिमान आहे। दुसरीकडे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र माझा झाला पाहिजे यासाठी 106 क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। त्यांचे स्मरण करण्यासाठी नेरळ येथे कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला आणि माथेरानच्या या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी स्मारक उभे राहणे हे कार्य तरुण पिढीला निश्चित प्रेरणादायी आहे। त्या स्मारकासाठी मला निधी देता आला आहे हे देखील माझे महत्भाग्य आहे, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले। संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे शिल्पाचे अनावरण तसेच पुरस्कार वितरणासाठी अनेक मान्यवर, पत्रकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड न्यूजसाठी रामदास माली, नेरळ।